नमस्कार. माझ्या अत्यंत लाडक्या कुंभ राशीच्या बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांचे लाडके चॅनल ज्योतिष केंद्रमध्ये मी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुमच्या आयुष्यात एक असा वळण घेऊन येणार आहे ज्याची तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून, कदाचित अनेक महिन्यांपासून वाट पाहत होतात. तुमची एखादी मनातील सुप्त इच्छा, एखादे स्वप्न जे अधुरे राहिले होते, ते पूर्ण होण्याची वेळ आता जवळ आली आहे. 18 एप्रिल 2026 शनिवारचा हा दिवस तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडणारा ठरू शकतो. जर तुमची शनिदेवावर नितांत श्रद्धा असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आता तुमचे दुःखाचे दिवस संपून सुखाचे दिवस सुरू व्हावेत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पुढे जाण्यापूर्वी कॉमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय शनिदेव लिहायला विसरू नका, कारण तुमची ही सकारात्मक ऊर्जाच तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवणार आहे. आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत की ग्रहांची बदलती चाल तुमच्या करिअरवर, पैशांवर आणि नात्यांवर नेमका काय परिणाम करणार आहे. आजचा पंचांग पाहिणा तर आज वैशाख शुद्ध प्रतिपदा आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत प्रतिपदा तिथी असून त्यानंतर द्वितीया तिथी प्रारंभ होईल. नक्षत्राचा विचार केला तर सकाळी 10:23 अश्विनी नक्षत्र असेल आणि त्यानंतर भरणी नक्षत्राचा प्रभाव सुरू होईल. कुंभ राशीचा स्वामी स्वतः शनिदेव आहे आणि आज शनिवारचाच दिवस आहे. हा एक मोठा दैवी संकेत समजावा. आज आकाशात ग्रहांची एक अद्भुत युती होत आहे. सूर्य, चंद्र आणि शुक्र हे तीनही ग्रह मेष राशीत एकत्र आहेत, तर मंगळ आणि बुध हे मीन राशीत शनिदेवांसोबत विराजमान आहेत. गुरुदेव आपल्या स्वतःच्या चालीने मिथुन राशीत असून राहू तुमच्याच राशीत म्हणजे कुंभेत आहे, तर केतू सिंह राशीत आहे. ही ग्रहांची स्थिती तुमच्या आयुष्यात एक जबरदस्त चैतन्य घेऊन येणार आहे. पण लक्षात ठेवा, आज सकाळी 9 ते 10:30 या वेळेत राहू काळ असेल. या 1.5 तासाच्या काळात कोणतेही नवीन किंवा मोठे व्यवहार करणे टाळा. मात्र दुपारी 12:51 ते 12:51 जो अभिजित मुहूर्त आहे, तो तुमच्यासाठी वरदान ठरेल. या काळात केलेले कोणतेही काम तुम्हाला 100% यश देऊन जाईल. कुंभ राशीच्या मित्रांनो, आज तुमच्या आयुष्यात एक जुना मित्र किंवा एखादी जुनी ओळख अचानक समोर येईल. ही भेट केवळ आनंदाचीच नसेल, तर या भेटीतून तुम्हाला भविष्यातील प्रगतीची एक नवीन वाट सापडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ज्या मानसिक तणावातून जात होतात, तो तणाव आज कुठेतरी निवळताना दिसेल. आज तुम्हाला स्वतःमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास जाणवेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कधी-कधी आपण रागाच्या भरात असे काही बोलून जातो ज्यामुळे बनत आलेली कामे बिघडतात. आज संयम हाच तुमचा सर्वात मोठा मंत्र आहे. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात आज तुमच्या डोक्यात नवनवीन कल्पनांची चक्रे फिरतील. या कल्पना केवळ स्वप्न न ठेवता त्या प्रत्यक्षात उतरवण्याची हीच ती योग्य वेळ आहे. जर तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल किंवा आहे त्या कामात काहीतरी बदल करू इच्छित असाल, तर आज घेतलेला निर्णय तुम्हाला भविष्यात खूप मोठा आर्थिक लाभ मिळवून देईल. तुमच्या करिअरच्या बाबतीत बोलायचे झाले तर आज तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची एक मोठी संधी मिळेल. कदाचित तुमच्या वरिष्ठांचे लक्ष तुमच्या कामाकडे जाईल आणि तुमच्या कष्टाची चीज होईल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना आज एखाद्या चांगल्या कंपनीकडून फोन येऊ शकतो किंवा मुलाखतीचा सकारात्मक निकाल लागू शकतो. आज तुमच्या बोलण्यात एक प्रकारची जादू असेल, ज्यामुळे तुम्ही कोणालाही आपलेसे करून घेऊ शकाल. आर्थिक आघाडीवर आजचा दिवस अतिशय शुभ आहे. धनप्राप्तीचे नवीन मार्ग खुले होतील. तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आजचा दिवस लाभदायक ठरेल. फक्त घरातील अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यायला विसरू नका. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस वर्चस्व गाजवण्याचा आहे. तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि लोक तुमच्या शब्दाला मान देतील. आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला असे वाटतंय का की तुमचे काही काम खूप दिवसांपासून रेंगाळलं आहे? कोणीतरी तुमचे पैसे अडकवून ठेवले आहेत का? तर आजचा हा भाग तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या व्हिडिओच्या मध्यभागी मी तुम्हाला असा एक संकेत देणार आहे जो तुमच्या आयुष्यातील या अडचणी दूर करेल. पण त्याआधी जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ पाहत आहात ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे प्रेम आणि सहकार्य आम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देते. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आज कुटुंबाचे सहकार्य हे एखाद्या शक्तीसारखे असेल. पती-पत्नीमधील नात्यात आज गोडवा वाढेल. जर तुमच्यामध्ये काही कारणास्तव दुरावा आला असेल तर तो आज दूर होऊन प्रेमाचे वारे पुन्हा वाहू लागतील. मुलांच्या बाबतीत असलेली चिंता आज मिटेल.
विशेषतः जे तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत किंवा परदेशात शिक्षणासाठी जाण्यास इच्छुक आहेत, त्यांना आज एखादी गोड बातमी मिळू शकते. तुमचा आत्मविश्वास आज गगनाला भिडलेला असेल, पण लक्षात ठेवा, अति आत्मविश्वास नडतो, त्यामुळे जमिनीवर पाय ठेवूनच चला. आरोग्याच्या बाबतीत आज तुम्हाला थोडी सावधगिरी बाळगावी लागेल. विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. बाहेरचे अन्न टाळलेलेच बरे, कारण पचनाशी संबंधित काही तक्रारी उद्भवू शकतात. महिलांसाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा असेल. तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल आणि तुम्हाला कुटुंबात योग्य तो मान सन्मान मिळेल. एखादी वस्तू जी तुम्हाला खूप दिवसांपासून खरेदी करायची होती, ती आज तुम्ही खरेदी करू शकता. तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच चमक आज पाहायला मिळेल. कुंभ राशीच्या प्रत्येक व्यक्तीने आज एक गोष्ट ध्यानात ठेवावी की कोणाही अनोळखी व्यक्तीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. तुमच्या मनातील गुपिते कोणालाही सांगू नका, कारण आज गुप्त शत्रू सक्रिय राहण्याची शक्यता आहे. पण घाबरण्याचे कारण नाही, कारण तुमचे ग्रह आज तुम्हाला पूर्णपणे साथ देत आहेत. आजचा तुमचा लकी नंबर किंवा भाग्यवान अंक आहे 2 आणि 7. तसेच आज तुमचा शुभ रंग आहे आकाशी आणि तपकिरी. या रंगांचे कपडे परिधान केल्यास किंवा या रंगाचा रुमाल जवळ ठेवल्यास तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल. आता आपण वळूया आजच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, तो म्हणजे आध्यात्मिक उपाय. कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे आणि आज शनिवार आहे, त्यामुळे आजचा हा उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करू शकतो. आज संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी कोणत्याही हनुमान मंदिरात जा. तिथे तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावा आणि त्या दिव्यात 2 लवंगा टाका. हनुमंतरायाला गुलाबाची किंवा मोगऱ्याची सुगंधी माळा अर्पण करा. जमल्यास बुंदीचा प्रसाद चढवा आणि तिथेच बसून शांत चित्ताने हनुमान चालिसाचे पठण करा. पठण पूर्ण झाल्यावर हनुमंतरायाला 5 प्रदक्षिणा घाला. हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील शनी दोष कमी होतील, 7.5चा त्रास कमी होईल आणि तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर होऊन प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. हनुमंतरायाच्या आशीर्वादाने तुमची आर्थिक स्थिती इतकी मजबूत होईल की तुम्हाला कधीही पैशांची कमतरता भासणार नाही. जसं जसं हा दिवस पुढे जाईल तसतसं तुम्हाला तुमच्या जीवनात एक सकारात्मक बदल जाणवेल. आजचा हा दिवस तुमच्यासाठी केवळ एक तारीख नसून ती तुमच्या भविष्याची पायाभरणी आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिकपणे कष्ट करत राहा. नशीब नेहमी कष्टाळू लोकांचीच साथ देते. कुंभ राशीचे लोक मुळातच कल्पक आणि विचारी असतात. आज तुमच्या या गुणांचा वापर करून तुम्ही यशाचे नवे शिखर गाठणार आहात, यात शंका नाही. शेवटी इतकेच सांगेन की काळ कोणासाठी थांबत नाही, पण आपली कर्मे आपला काळ बदलू शकतात. आजचा हा सुंदर संदेश आपल्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही या मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल. चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर त्या लाल बटनावर क्लिक करून आत्ताच आमच्या कुटुंबाचा हिस्सा बना. तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लवकरच भेटूया पुढच्या एका नवीन आणि महत्त्वपूर्ण भागात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी रहा. धन्यवाद. जय श्री कृष्ण. श्री स्वामी समर्थ.